दिल्लीनंतर बिहारमध्ये सलग दुसऱ्यांदा भाजपला पराभवाचं तोंड पाहावं लागलं। बिहारच्या जनतेनं स्पष्टपणे नितीश लालू यांना बहुमत दिलं। या पराभवाचं चिंतन करण्याऐवजी भाजपमध्ये तू मैमै सुरू झालीये। गेली वर्ष दीड वर्ष पक्षात बाजूला पडलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, शांता कुमार यांनी बैठक घेतली आणि एक पत्रक काढलं। या पत्रकात म्हटलंय, दिल्लीत झालेल्या पराभवातून काही शिकलो नाही हे स्पष्ट दिसून येत आहे। पराभवाची जबाबदारी सामूहिक कशी असू शकेल? विजय मिळाला असता तर ज्यांना श्रेय मिळालं असतं ते आता जबाबदार नाहीत का? पक्षातली परिणामकारकता गेल्या वर्षभरात कमी झाल्यानं हा पराभव झाला। पराभवाच्या कारणांची मीमांसा होणं आवश्यक आहे। काही थोड्या जणांच्या हाती पक्षाची धुरा सध्या आहे। एक मतावर पक्ष चालवण्याची भूमिकाच नाहीशी झाल्याचा हा परिणाम आहे। ज्यांच्यावर प्रचाराची जबाबदारी होती त्यांच्याकडून मीमांसा न व्हावी ही खेदाची बाब म्हणावी लागेल। थोडक्यात या पत्राद्वारे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात दंड थोपटल्याचं स्पष्ट दिसतंय। भाजपमध्ये सुरू असलेला हा कलह पाहून विरोधकांनाही टीका करण्याची आयती संधीच मिळाली। ये बुजुर्ग नेता, बीजेपी के सीनियर लीडर्स इकट्ठा होकर रास्ता बता रहे हैं उन लोगों को जो सत्ताधारी हैं, प्रधानमंत्री को। लेकिन मुझे आज भी ये यकीन है कि वो सबक नहीं सीखेंगे। उन्होंने दिल्ली के चुनाव से भी कोई सबक नहीं सीखा था। ये भी कहूंगा कि इस सरकार की उल्टी गिनती शुरू हो गई है। जो समय बचा है वो पूरा कर लीजिए। घुटन तो सब लोग महसूस कर ही रहे हैं। तो हमारे बिहार के लोग तो पहले ही से चुनाव में भी ही कह रहे थे, आम जनता कह रही थी कि एक शाह है तो दूसरा तानाशाह है। तो इन लोगों ने पूरी पार्टी को हाईजैक कर लिया है, अपनी पार्टी को। लोग देख रहे हैं कि नरेंद्र मोदी की जो पॉपुलैरिटी थी वो नीचे आ रही है और साथ ही साथ घर के अंदर भी कहीं दरार पड़ रही है। तो मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी को इसका जवाब जनता को भी देना पड़ेगा। घर के अंदर की बात ये नहीं है, क्योंकि उन चारों वरिष्ठ नेताओं ने खुलकर पार्टी के खिलाफ ये बात की। पक्षातील ज्येष्ठांनी पुकारलेल्या बंडामुळे राजनाथ सिंग, व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी वेळीच सावध झाले आणि त्यांनीही तातडीनं पत्रक काढलं। या पत्रकातून त्यांनी म्हटलंय, बिहारमधल्या पराभवाची काळजी पक्षातल्या सर्वच नेत्यांना आहे। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपनं गेल्या वर्षी लोकसभा निवडणुका जिंकल्यात। त्या पाठोपाठ कर्नाटक, महाराष्ट्र, अंदमान, केरळ आणि आसाममध्येही यश आलंय। अटलजी आणि अडवाणी यांचं नेतृत्व कित्येक वर्ष पक्षाला लाभलंय। पराभव आणि विजय यांची सामूहिक जबाबदारी घेण्याची प्रथा त्यांनी निर्माण केली आहे। दिल्ली आणि बिहारच्या निकालांबाबत पक्षात चर्चा होईलच। आज तक भारतीय जनता पार्टी ने अनेक जय और पराजय देखे हैं। बुरी से बुरी हार भी देखी है, जब अटल जी तक चुनाव हारे थे, और उससे हम खड़े हुए और आगे गए हैं। और हमारी पार्टी ये कोई माँ बेटों की, पिता पितरों की और परिवारों की पार्टी नहीं है। ये कार्यकर्ताओं की पार्टी है। ये कभी किसी नेता की पार्टी नहीं बनी। और इसलिए जब विजय होता है तो सभी का होता है और हार होती है तो सभी की होती है। पक्षात मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात यापूर्वीच असंतोष पसरला होता। बिहार निवडणुकीनं फक्त त्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली। योगायोग एवढाच की लालकृष्ण अडवाणींसह ज्येष्ठ नेते आणि आरएसएस हे दोघेही एकाच वाटेवरून चालत आहेत। त्यामुळे भाजपमध्ये आता दोन मार्ग निर्माण झालेत। मोदी शाह हे कोणत्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतात हे पाहावं लागेल। रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।